नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात? छान आहात ना? आज पुन्हा एक नवीन गोष्ट सांगणार आहे हां. तुम्ही तर मला ओळखता, उज्ज्वला पाटील, नागपूरहून बोलते आहे आणि छान छान गोष्टी सांगण्याचं ठरवलेलं आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतीलसुद्धा आणि रुचतीलसुद्धा. आपण असेच असायला पाहिजे, हो की नाही? गोष्ट वाचून दाखवते बरं का, किंवा सांगू का? सगळ्यात बेस्ट काय झालं, एकदा नेहमीप्रमाणे एक रद्दीवाली होती आणि ती रद्दीवाली आपली सांगत सांगत पुढे जात होती की रद्दी द्या रद्दी, योग्य पैसे मिळतील, योग्य मोबदला मिळेल, रद्दी घ्या रद्दी. ती जात होती. एका घरासमोरून जात असताना त्या बाईने आवाज दिला, घरातल्या बाईने आवाज दिला आणि तिला म्हणे, ये गं म्हणे, जरा माझ्याकडची रद्दी घेऊन जा. आणि मग ती रद्दीवाली आली त्या बाईकडे आणि आल्यानंतर त्या बाईने रद्दी सगळी काढून दिली. सगळे पेपरचे गठ्ठे, काही पुस्तकं पण होती, काही वह्या पण होत्या, सगळं तिने आणून ठेवून दिलं. आणि मग ती म्हणाली की बाई, खूपच जास्ती रद्दी आहे, थांबा हां, मी माझा तराजू घेऊन येते. आणि मग ती बाहेर गेली, आपल्या जिथे कुठे तिने आपली सायकल उभी केली होती तिथे गेली आणि ती सायकलवरचा तराजू घेतला आणि पुन्हा घरात आली. घरात आल्यानंतर तिने ती सगळी छान रद्दी मोजून घेतली आणि मोजून घेतल्यानंतर तिने आपले त्या रद्दीचे जे काही किलोभर भरली, 2 किलो भरली, 10 किलो भरली, 15 किलो भरली, तर त्या रद्दीचे तिने पैसे दिले आणि चालली गेल्यानंतर संध्याकाळी जसं त्या बाईचा नवरा घरी आला, पती घरी आला, तर घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आपली बायको छान नटून थटून तयार झालेली आहे मस्त. आणि म्हणाली की चला, नवऱ्याला म्हणाली, चला आज की नाही आपल्याला बाहेर जायचं आहे, सिनेमा पाहायचा आहे, मग बाहेरच जेऊ आपण छान मस्त हॉटेलमध्ये. नवरा म्हणाला, अगं माझ्याजवळ पैसे नाही आहेत हां आता. ती म्हणाली, अहो तुमच्याजवळ नाही आहेत पैसे, पण माझ्याजवळ पैसे आहेत, आज मी रद्दी विकली आहे, त्याच्यामुळे माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत. तर नवरा म्हणाला, अच्छा रद्दी विकली? तो धावत आतल्या खोलीमध्ये गेला आणि आतल्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्यांनी खूप खूप शोधाशोध केली आणि तो बाहेर येऊन म्हणाला की अगं त्या पेपर्सच्या बाजूला मी एक लिफाफा ठेवला होता, तो कुठे गेला? त्याने हां, तो लिफाफा ना देऊन टाकला रद्दीत. केवढा जाडजूड होता, म्हणजे जाऊ दे, नाहीतरी रद्दीच होती, नुसताच तो असा फाटलेलाच दिसत होता, मला असं काही खूप चांगला दिसला नाही. त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. अगो बये, त्या पाकिटामध्ये 15 लाख रुपये होते. 15 लाख! कुठेस तू आणि काय करून बसलीस तू? हे मूर्ख कुठची, काही कळत नाही, काही नाही, बघत नाही, काही नाही. म्हणाले, अरे देवा, आता कसं करायचं? झालं दोघांचं. सिनेमा राहिला, हॉटेल राहिलं, तिची ती तयारी छान छान तयार झाली होती, ते सगळं राहिलं आणि दोघंही जण कपाळावर हात मारून बसले, एकमेकांवर रागवायला लागले. तो तिला रागवायला लागला, ती त्याला रागवायला लागली, तुम्हीच मूर्ख, तुम्हाला असं इतके पैसे काय असे वरती ठेवतात का, असं का तसं का वगैरे वगैरे. अगं म्हणे, तो जास्तीचा पैसा होता आणि तुम्हाला असाच ठेवावा लागणार होता, तुम्हाला बँकेतही टाकता येणार नव्हता, त्याच्यामुळे मला असं घरातच ठेवायचा होता. आणि अशी कशी तू वेंधळी, असं कसं ठेवलं? ती म्हणाली की अहो पण असं कसं ठेवता तुम्ही, कमी कपाटात वगैरे मध्ये तर ठेवायचा वगैरे. झालं दोघांची एकमेकांवर रागवारागवी झाली, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी त्यांनी असं विचार केला पोलिसांमध्ये जाऊन तक्रार द्यायची. पण तक्रार दिल्यानंतर सांगायचं काय की हा पैसा कुठून आला, इतका पैसा तुझ्याजवळ आला कसा? त्याच्यामुळे ती पण तक्रार करता येत नव्हती. शेवटी दोघांनी मिळून असं ठरवलं की आपण त्या रद्दीवालीला शोधायचं. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली, दुसरा दिवस उजाडला. ती रद्दीवाली आपली पुन्हा ओरडत जायला लागली. हां, रद्दी घ्या रद्दी द्या रद्दी, आणि योग्य मोबदला मी देणार आहे, योग्य मग. झालं, तो आवाज ऐकून पटकन ती बाहेर पळाली, गॅलरीमध्ये उभी राहिली आणि तिने आवाज दिला, ए रद्दीवाली इकडे ये. ती रद्दीवाली घराच्या जवळ यायच्या आधीच तिचा नवरा, त्या बाईचा नवरा पोचला त्या रद्दीवालीजवळ आणि त्या रद्दीवालीला म्हणाला की काल माझ्या बायकोने तुला रद्दी विकलेली आहे, त्या रद्दीमध्ये तुला एक पाकिट मिळालं का? आता वास्तविक काय झालं होतं, जेव्हा ती रद्दीवाली घरी गेली, तेव्हा घरी गेल्यानंतर तिने आपली रद्दी सगळी अशी एक एकजूट करायला सुरुवात केली आणि तिला त्या रद्दीमध्ये एक मोठी वीट दिसली. एवढी मोठी वीट बरं का. ती वीट तिने मनात विचार केला, अरे देवा, लोक कोणत्या पातळीवर येऊन रद्दी विकतात. आणि तिला लक्षात आलं की त्या बाईनी त्या रद्दीचं वजन वाढावं म्हणून ती वीट हळूच ठेवून दिली होती. आपण जेव्हा तराजू घ्यायला बाहेर गेलो होतो तेव्हा बहुतेक या बाईनी त्या रद्दीमध्ये ही वीट ठेवली असावी. तिने आपल्या कपाळावर हात मारून घेतला होता आणि ती वीट आपली उशाला घेऊन रात्री झोपून गेली होती. पण त्या रद्दीमध्ये तिला ते एक पाकिट पण मिळालं होतं.
मग ते पाकीट तिने जेव्हा उघडलं आणि बघितलं, रद्दीच वाटलं होतं, पण उघडलं ते जाडजोड दिसलं होतं म्हणून उघडलं तर त्याच्यात कोऱ्या नोटा होत्या 500-500च्या. तिने चुपचाप त्या सगळ्या नोटा काढल्या आणि पुन्हा चुपचाप त्या पाकिटात ठेवून दिल्या होत्या. आणि ते पाकिट घेऊन ती निघाली होती. आणि पाकिट घेऊन निघाल्याबरोबर जेव्हा हा माणूस विचारायला आला, तिचा नवरा विचारायला, त्या जिच्याकडून रद्दी घेतली होती त्या बाईचा नवरा विचारायला आल्याबरोबर ती म्हणाली, कोण आहात तुम्ही, काय आहे. तिने सगळी चौकशी केली आणि ते पाकिट चुपचाप त्या नवऱ्याच्या हातात देऊन दिलं. तिला लक्षात आलं की हे त्याचंच असणार आहे. ज्या अर्थी तो सगळं सांगतोय, हे वर्णन सांगतोय, त्या अर्थी हे त्याचंच असणार आहे. आणि तिने त्याला देऊन टाकलं. आणि ती हळूहळू चालत त्याच्या मागे यायला लागली. त्या माणसाचं लक्षच नाही, त्या नवऱ्याचं लक्षच नाही. तो धावत अत्यानंदाने घरात घुसला. घरात घुसल्यानंतर आपल्या बायकोला म्हणाला, मिळाले गो बाई, 15 लाख रुपये मिळाले. आणि त्यांनी पटकन त्याच्यातली एक नोट काढली आणि आपल्या बायकोला दिली आणि म्हणाला, जा आता तुला काय शॉपिंग करायचं ते करून ये. आणि त्यांनी त्याच्यातली एक नोट त्या रद्दीवालीला सुद्धा द्यायचा प्रयत्न केला होता. रद्दीवाली म्हणाली की नको साहेब, मला हे पैसे नकोत, हे तुमचे तुम्हाला लखलाभ होत. मग ह्या माणसाने घरात येऊन त्या बायकोला म्हटलं, कशी म्हणे मूर्ख ती रद्दीवाली, एवढे पैसे समजा होते तिच्याजवळ, समजा तिने नकार दिला असता तर मी कशावरून तिला मी जबरदस्ती करू शकलो असतो. तिने हे पैसे ठेवून घ्यायला पाहिजे होते. आयुष्यभर तिने रद्दी विकली तरीसुद्धा तिला इतके पैसे एकदम कधी मिळणार नाही. आणि अशी कशी मूर्ख ही बाई, आणि हिला पैसे मिळाले आणि हिने सोडून दिले. पण आपल्याला तर आपले पैसे मिळाले रे बा. ती बायको म्हणाली, अगदी स्वतःचा हुशारी दाखवायला बायको म्हणाली, अहो तुम्हाला माहीतच नाही, मी तुमच्यापेक्षा हुशार आहे. म्हणजे कसं. आणि मी चुपचाप तिच्या रद्दीमध्ये एक वीट सरकवून दिली होती आणि चांगले 12 किलोचे पैसे वसूल केले तिच्याकडून. म्हणून तर म्हटलं होतं तुम्हाला की चला आपण. हे सगळं ऐकलं त्या रद्दीवालीने. ती दाराच्या तिथे बाहेरच उभी होती. तिच्या कानावर ते सगळे शब्द आले. ती समोर आली आणि ती म्हणाली की साहेब, तुमचे रद्दीचे पैसे पण मला नकोत आणि ही घ्या तुमची वीट बाईसाहेब, आणि ही वीटही मला नको. आणि एक तुम्हाला सांगू का, मी प्रामाणिकपणे माझा धंदा करते, मी प्रामाणिकपणे सगळं विचार करते आणि प्रामाणिकपणे मी माझं सगळं काम करते आणि मला म्हणून सुखाने झोप येते. आणि ही झोप मला जास्त चांगली आहे, जास्त समाधान देते. मात्र तुमच्या डोक्यातली जी रद्दी आहे ना, ती कोणी फुकटसुद्धा विकत घेणार नाही. ती रद्दी तुम्हाला जर काढून टाकता येत नसेल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच. त्याच्यामुळे नमस्कार असं करून ती चालली गेली. मित्रांनो, आपण कोणाला फसवतो, आपल्याला रात्रभर झोप येत नाही. आपण कोणाशी वाईट वागतो, आपण कोणाशी वाईट बोलतो, आपण कोणाला काहीतरी दुरुत्तर करतो, आपण मोठ्यांचा अनादर करतो. आपल्याला रात्रभर झोप येत नाही. आपल्याला झोप यायला नकोच जर आपण असं वागत असू तर. आपल्याला सगळ्यात सुंदर देवाने काय केलं असेल बरं? देवाने काय केलं माहिती आहे का? देवाने एक एक प्राणी तयार करत सगळ्यात पहिल्यांदा अमिबा बनवला. तुम्ही जर सायन्स शिकत असाल तर सगळ्यात पहिला काय बनला आहे? अमिबा. अमिबापासून हळूहळू उत्क्रांती होत इव्होल्युशन होत सगळ्यात शेवटचा प्राणी त्यांनी तयार केला, तो म्हणजे मानव. आणि मानवाला तयार केल्यानंतर तो थांबून गेला आहे. देवाने निर्मिती थांबवून दिलेली आहे. आता त्या ज्या सगळ्या सजीवांची झालेली आहे, निर्मिती झालेली आहे, त्या सजीवांमधूनच नवनवीन गुणसूत्र असलेले प्राणी तयार होत आहेत. जे काय होतात म्हणजे मानवापासून मानवच तयार होतो आहे. पण मानवाची अजून एक वेगवेगळी पातळी आपल्याला दिसते आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी हुशार आहे. पण हुशारीबरोबरच आपल्याला प्रामाणिकपणा असला पाहिजे, सचोटी असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आदर असला पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे. आणि हे सगळं असेल, इतरांना समजून घेण्याची वृत्ती असली पाहिजे, इतरांबद्दल सहवेदना असली पाहिजे. एम्पथी, सिंपथी नाही. सिंपथी म्हणजे सहानुभूती आणि एम्पथी म्हणजे त्याला जे वाटतं आहे त्या क्षणी, त्याला जर दुःख होत असेल तर त्या दुःखाची अनुभूती आपल्याला पण व्हायला जमलं, म्हणजे समजणं. त्या दुःखाची तीव्रता आपल्याला पण समजणं, जाणवणं, त्याला म्हणतात सहवेदना, एम्पथी. तर असं ही एम्पथी असणं, इतरांना समजून घेणं. कितीही कठीण समस्या असली तरीसुद्धा त्या समस्येच्या समस्या सोडवताना अतिशय शांतपणे आपण ती सोडवू शकणं, निर्णय क्षमता असणं, स्वतःला ओळखणं, या सगळ्या इतक्या सोप्या आणि साध्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या सॉफ्ट स्किल्स म्हणतात याला काय म्हणतात? सॉफ्ट स्किल्स. आणि हे सॉफ्ट स्किल्स आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आलेच पाहिजे, जमलेच पाहिजे. तेव्हा मित्रांनो, या सॉफ्ट स्किल्सचा विचार करा.
तुम्हाला माहिती असेल तुमच्या पुस्तकाच्या सगळ्यात शेवटी हे सॉफ्ट स्किल्स दिलेले असतात. 10 स्किल्स काढलेले आहेत सगळे गव्हर्मेंटने. आणि हे स्किल्स आपल्या पूर्वीच्या पिढ्यांमधल्या लोकांमध्ये हे स्किल्स होते. आता पिढ्यांमध्ये स्किल्स नाही आहेत, थोडे थोडे हळूहळू हरवायला लागले आहेत. असं नको व्हायला. मानव म्हणून आपल्याला जन्माला आलेलो आहे ना आपण, तर आपल्याला देवाने जे सगळ्यात उत्तम गुणांचं संचयन करून आपल्याला पाठवलं आहे, त्या गुणांचा आपण पाठपुरावा केला पाहिजे, आपण फॉलोअप केला पाहिजे, आपण त्या गुणांना नीट समृद्ध केलं पाहिजे, अजून वाढवलं पाहिजे. हे गुण वाढवले तरच आपण मानव म्हणून जगण्याच्या लायकीचे असू. त्याच्यामुळे या गुणांचं संगोपन करा, या गुणांचं जतन करा, या गुणांचं संवर्धन करा. आणि हे गुण अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत बरं. पुढच्या 10 वर्षानंतर असं होईल आहे, जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला दुसरी कंपनीतले लोक म्हणतील किंवा तो बॉस म्हणेल की बॉस, तुम्हाला जर इथे 2 लाख पगार देत आहेत का महिन्याचा, मी तुम्हाला 4 लाख पगार देतो, पण तू माझ्या कंपनीमध्ये ये, माझ्या कंपनीत तुझ्यासारखा माणूस हवा आहे. प्रामाणिकपणा, सचोटी, निष्ठा, है ना, लॉयल्टी ज्याला म्हणतात, हे सगळे गुण अतिशय उपयोगी ठरणार आहेत बरं पुढच्या काही कालावधीनंतर. आणि आत्ताही ठरतातच आहेत जे प्रामाणिक आहेत. आता मुकेश अंबानींनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला केवढं तरी मोठं 5 मजली का 7 मजली घर त्याला बक्षीस दिलेलं आहे, कारण तो त्यांच्या सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर काम करत होता आणि अत्यंत सचोटीने, अत्यंत प्रामाणिकपणे. तुम्हाला फळ मिळतं, तुमच्या गुणांचं फळ मिळतं, चांगल्या गुणांचं फळ मिळतं. माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहे, माणूस म्हणूनच राहा. आणि सगळ्यात चॅलेंज जे आहे ना, ते माणूस म्हणून जगण्याचं आहे. त्याच्यामुळे दानव होऊ नका, राक्षस होऊ नका, आपले राक्षसी गुण वाढू देऊ नका. सगळ्यांमध्ये आहेत, सगळ्यांचा सत्सद्विवेकही बुद्धी पण असते आणि दुर्विचार पण असतात आपल्यामध्ये. पण दुर्विचारांना मागे सारून आपण चांगल्या विचारांना पुढे आणायचं, चांगल्या विचारांचा फॉलोअप घ्यायचा, चांगल्या विचारांना वाढवायचं, संवर्धन करायचं, जतन करायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हेच माणूसपण आहे. त्याच्यामुळे असे तुम्ही राहा, है ना. तर असं आपण राहू शकतो, नक्कीच राहू शकतो. आणि अशा चांगल्या लोकांचंच जग आहे, चांगल्या लोकांवरच जग अवलंबून आहे बरं का. रतनजी टाटांना आपण बघतो, सगळ्या सामाजिक कार्यांमध्ये ते स्वतःचा पैसा ओततात बरं का. सध्या त्यांच्याबरोबर राहणारा जो मुलगा आहे तो बघितला का, जनावरं जी होती रस्त्यावर मोकाट फिरणारी जे कुत्रे होते, त्या कुत्र्यांसाठी तो मुलगा काहीतरी काम करत होता आणि म्हणून रतन टाटांनी त्याला पैसे देऊ केले आणि आता तो त्यांचा असिस्टंट आहे. रतन टाटांसारखे अनेक लोक आहेत जे समाजासाठी काम करत आहेत आणि असंच काम आपल्यालाही करायचं आहे. सुधा मूर्तींचं नाव आपण ऐकतो, मुकेश अंबानींचे सुद्धा कितीतरी सामाजिक कार्य आहेत आणि अशी कार्य करणारी हजारो लोक आहेत. यावेळेला गेल्या 4-5 वर्षांपासून तुम्ही पाहत असाल पद्मश्री अवॉर्ड्स, पद्मभूषण अवॉर्ड, हे सगळे अवॉर्ड्स कोणत्या कोणत्या तळागाळातल्या कामं करणाऱ्या आणि समाजासाठी काम करणाऱ्या, माणसाच्या उत्क्रांतीसाठी, माणसाच्या चांगुलपणासाठी काम करणाऱ्या आणि समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या लोकांना ही पुरस्कार मिळत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, तुम्हालाही पुरस्कार मिळू शकेल, तुम्ही पण छान होऊ शकाल आणि तुम्ही पण असेच छान व्हा, एवढंच मला सांगायचं आहे, है ना. आणि केव्हाही माझ्याशी तुम्हाला बोलावंसं वाटलं तर अगदी फोन करा. माझा फोन नंबर आहे 98 345 90 534. पुन्हा एकदा सांगते, 98 345 90 534. मी शैक्षणिक समुपदेशिका आहे, फोनवर पण बोलते आणि बरंच काही करत असते. तुम्हाला नंतर हळूच कधीतरी सांगेन. ओके, चला ऐका गोष्ट. बाय, ऑल द बेस्ट.